नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आलेलो आहे कोकणामध्ये. या कोकणाच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये आणि साध्या भोळ्या माणसांच्या वस्त्यांमध्ये या कोकणामध्ये आपण निसर्गाचा अद्भुत आनंद घेत आहोत. आणि आपण चाललो आहे आज एका खास ठिकाणी. खास ठिकाण म्हणजे श्री सुभेदार नरवीर तानाजीराव मालुसरे यांचं मूळ गाव, जे काय उमरठ आणि जे कोकणात आहे. आपण त्या ठिकाणी आलेलो आहे. आपण उमरठला पोहोचल्यावर ही उमरठ नावाची पाटी इथं लावलेली आहे, जी की त्या मूर्तीच्या कंपाऊंडच्या वॉल शेजारीच आहे. ही शिवकालीन श्रद्धास्थाने जी आहेत ती इथं पाठी लावलेली होती. आणि इथं ही सगळं पुतळा आहे नरवीर तानाजीराव मालुसरे यांचा. तर भारताचे संरक्षण मंत्री होते माननीय यशवंतरावजी चव्हाण, जे की मुख्यमंत्रीसुद्धा राहिलेले आहेत आपल्या महाराष्ट्राचे. त्यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे आणि त्यांनीच पूर्णाकृती पुतळा हा उभारलेला आहे श्री नरवीर तानाजी मालुसरे यांचा. पण हा शासनाकडून आता चांगला मेंटेन केला जात नाही, त्याची दुर्दशा थोडीफार झालेली आहे. आणि हे आमचे श्रद्धास्थान श्री नरवीर तानाजीराव मालुसरे यांचं दर्शन घेतलं, फोटो वगैरे काढले. आणि त्यानंतर आम्ही श्री राम मंदिर उमरठ हिच्याकडे जाणार होतो, कारण तिथे असं आम्हाला माहिती पडले की तिथे तानाजीराव मालुसरे यांची तलवार आणि दांडपट्टा ठेवलेला आहे. या असीम योद्ध्याला आमचा मानाचा मुजरा आहे. आणि तेच करत करत आम्ही पुढे जात असतानाच आम्हाला एका जणाने सांगितलं की तिथं जे दिसतंय हे आंब्याचं झाड, हे शिवकालीन आंब्याचं झाड आहे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातलं हे आंब्याचं झाड आहे, जे की त्या कंपाऊंडवालच्या शेजारीच होतं. तर इकडे जे राम मंदिर दिसतंय त्या राम मंदिराकडेच आपल्याला जायचं आहे, कारण तिथे तलवार आणि दांडपट्टा हा तानाजी मालुसरे यांचा ठेवलेला आहे. तर आम्ही एवढी चालत चालत त्या राम मंदिराकडे आलो. आमचे सोबती पुढे चालत होते आम्हीची. आणि आम्ही राम मंदिरात पोहोचल्यानंतर आम्ही पुढे बघितली ती परिस्थिती फार भयावह होती. श्रीराम मंदिरामध्ये ही तलवार मागच्या बाजूला, दांडपट्टा आणि तलवार ही इथं ठेवलेली होती. ज्या योद्ध्याने देव वाचवलेत, आपल्या प्राणाची आहुती दिली समाजासाठी, गावासाठी, या महाराष्ट्रासाठी, त्या योद्ध्याच्या तलवारी अशा प्रकारात मंदिराच्या एका कोपऱ्यात पडून आहेत. ही खरंच दुःखजनक गोष्ट आहे. ज्या तलवारी आणि दांडपट्ट्यामुळं देवळातला देव असुरक्षित आहे, त्या एका कुठल्या तरी मंदिराची तलवार आणि दांडपट्टा अशी ठेवलेलं बघून खूप मनाला वाईट वाटलं. आपण यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आपण एक करणार आहोत यासाठी काहीतरी. मंदिराला एवढी रंगरांगोटी केली, मंदिर एवढं भव्य आणि एवढं सज्जित त्यांनी बांधलं आहे गावकऱ्यांनी, इथल्या आमदारांनी. पण त्या योद्ध्याच्या तलवारींना योग्य तो मान ते देऊ शकले नाही. आपण त्यानंतर समाधीकडे, शेलार मामांच्या आणि तानाजी मालुसरे यांची समाधीकडे जात होतो. तरी हा रस्ता सरळ शेलार मामा हे यांचं मूळ गाव आहे उमरठ, असं आम्हाला माहिती मिळाली. आणि तिथे तानाजीराव मालुसरे आणि त्यांचे बंधू सूर्याजी मालुसरे हे राहायला आले होते त्यांच्या वडिलांचं एका युद्धात निधन झाल्यानंतर. तर हे मूळ गाव मुख्यतः शेलार मामांचं आहे, पण हे मुख्य गाव म्हणून तानाजीरावांचं सुद्धा याच्यापुढे सांगितलं जातं, कारण त्यांचं बालपण इथेच गेलं आणि इथेच ते लहानाचे मोठे झाले. ही शेलार मामा आणि श्री तानाजीराव मालुसरे यांची समाधी आहे. ज्यावेळेस ते सिंहगडावरच्या युद्धामध्ये धारातीर्थी पडले होते, त्यानंतर त्यांचे देहशरीर राजगडावर नेण्यात आले आणि तिथून त्यांच्या मूळ गावी उमरठ येथे आणण्यात आले होते. आणि इथं त्यांना अंतिम अग्नी देण्यात आला होता. त्यामुळे इथे हे त्यांच्या समाध्या आहेत. पण इथूनच 2 किलोमीटरवर त्यांचे बंधू सूर्याजी मालुसरे यांची समाधी आहे. त्यांची समाधी इथं का बांधली नाही, मला अजून हा प्रश्न पडलेला आहे. कारण इथं फक्त शेलार मामा आणि श्री नरवीर तानाजीराव मालुसरे यांच्या 2 समाध्या आहेत. आणि वरती दिसतं हे शासकीय विश्रामगृह आहे, जे की वरच्या साईडला बांधलेलं आहे. आणि त्यानंतर ही खूपच चांगल्या प्रकारे समाधी तिथं बांधलेली होती नरवीर तानाजीराव मालुसरे आणि श्री शेलार मामा यांची. त्यानंतर पुढे जात असताना आम्हाला अजून एक गोष्ट आठवली. हे बाजूलाच एक मंदिर आहे, हे त्या काळचंच प्राचीन मंदिर आहे, खूप प्राचीन मंदिर, कारण चौथरा अजूनही खालचा दगडाचाच आहे, वरचं बांधकाम जरी नवीन असलं तरी. आणि इथं मंदिरात आल्यावर कळतं ही किती जुने खांब आहेत ते. आणि ही जी मूर्ती दिसते देवीची, ही दगडातील कोरीव मूर्ती आहे, ही खूप जुनी मूर्ती आहे, ही शिवकालीन मूर्ती आहे. ज्यावेळेस मला असं वाटतंय की तानाजीरावसुद्धा या मूर्तीची पूजा करत असतील त्या काळात, कारण हे ग्रामदैवत आहे तिथलं, असं मला वाटतंय. आणि आमचा सफर पुढे संपला आणि ही कोकणातील लाल परीचा एक शॉट घेतला आणि आमचा सफर आम्ही पुढच्या दिशेने चालू ठेवला. आणि आता आपला पुढचा टप्पा असणार आहे कावळा.